या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागणार आहे, मात्र या संदर्भात रेल्वे प्रशासनालाच अद्याप कोणतीच पूर्ण माहिती मिळालेली नाहीये। निंदनीय बाब आहे। काय म्हणाल आपण या घटनेसंदर्भात? रेल्वे प्रशासन त्यांच्या पद्धतीने यामागचं कारण शोधते आहे आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे। रेल्वे प्रशासन अजूनही अद्याप त्याच्यामागचं कारण सांगू शकले नाहीये आणि त्यांनी कारण सांगितल्यानंतरच कशामुळे या गोष्टी घडल्या, का घडल्या हे समोर येईल। सर, आम्ही प्रत्यक्षदर्शींसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला। दररोज 1-2 जण पडत असतात, मात्र हे जास्त संख्येने प्रवासी पडले म्हणून आता ही बातमी जी आहे ती समोर आली किंवा ही घटना जी आहे समोर आली आणि त्यानंतर मध्य रेल्वे जे आहे ते कारवाई करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी दररोज अशा प्रकारच्या घटना घडतात, प्रशासनाची काय पावलं असणार आहे पुढे? प्रशासन सतर्क राहणं गरजेचं आहे। प्रशासनामधील लोकांना यामागे नक्की कारण काय हे समोर येणं गरजेचं आहे। की गर्दीमुळे झालंय, आता एक्सप्रेस होती त्याच्या दरवाजावरती गर्दी, मुंबई ते लखनौ ही एक्सप्रेस आहे, दरवाजावर गर्दी, मग सुरक्षा व्यवस्था होती की नाही? लोकल असेल तर आपण समजू शकतो की दरवाजावर प्रचंड गर्दी आहे, प्रचंड खचाखच लोक भरलेली आहेत, पण एक्सप्रेस मध्ये जर अशा पद्धतीने जर एक्सप्रेस मधून जर लोक पडली असतील तर नक्की काय आहे, शक्य आहे का? किंवा सर, या क्षणाची आणखी एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे 5 नाही आता 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। निश्चितच तुम्ही जसं म्हणतात नेमकं काय घडलं होतं माहिती होणं गरजेचं आहे, मात्र दिवा असेल, ठाणे असेल, डोंबिवली असेल, कल्याण या स्थानकांवरती गर्दी आपण नेहमीच बघतो। खचाखच भरलेल्या लोकल जातात आणि लोकल कसाऱ्याला जाणारी लोकल 1-1 तासानंतर असते, अंबरनाथ जाणारी लोकल 1-1 तासानंतर असते आणि नाइलाजास्तव लोकांना एक्सप्रेसमध्ये चढावं लागतं। हे पण तितकंच खरं आहे। बघा, जी पूर्ण असलेलं इन्फ्रा, जी रेल्वेची व्यवस्था आहे आणि त्या रूटवर असलेल्या गाड्या लोकल, त्याचबरोबर एक्सप्रेस, या सगळ्यांच्या वेळेचं नियोजन करून जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा रेल्वे प्रयत्न करत आहे। गर्दी आहे यामध्ये कुठलाच प्रश्न नाही। दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीप्रमाणे गर्दी वाढते। रेल्वेची सेवा चांगली आहे, त्याच्यामुळे लोक रेल्वेने प्रवास करायला त्याला प्राधान्य देत असतात। आता गाड्यांची संख्या वाढवणं, नवीन नवीन लोकल सुरू करणं, नवीन नवीन एक्सप्रेस सुरू करणं, रेल्वे त्याचा अभ्यास करून या सर्व गोष्टी करत असते। रेल्वेचे अधिकारी त्या पाठीमागे नियोजन करत असतात। रेल्वे मंत्री रेल्वेची सेवा सुधारण्याकरता तुम्ही येत्या 10 वर्षात बघत असाल, 10 ते 12 वर्षात रेल्वेची सेवा उत्तम करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। अधिकाऱ्यांमध्ये जर काही नियोजनामध्ये काही चुका असतील तर त्या सुद्धा पाहणं गरजेचं आहे। की नक्कीच आहे की रेल्वे प्रशासकीय जे अधिकारी या हिंदुस्थानाच्या कुठल्या कोपऱ्यातनं बदली होऊन येत असतात तेव्हा त्यांनी बाहेर पडणं केबिनच्या सुद्धा गरजेचं असतं। लोकांशी चर्चा, लोकप्रतिनिधींशी चर्चा करणं, त्यांच्याकडनं माहिती घेणं आणि नियोजन करणं हे गरजेचं असतं। रेल्वेशी, प्रवासी संघटनेशी चर्चा करणं, त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत आणि मग त्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे या संदर्भात त्यांनी माहिती घेणं गरजेचं असतं। पण अधिकारी हे कुठून तरी बदली कलकत्त्यावरून असतील, हैदराबादवरून असतील, आणखी कुठल्या कोपऱ्यातनं बदली करून ज्यावेळी मुंबईत येतात त्यावेळी ते केबिन मधून बाहेर न पडता केबिनमध्ये बसून नियोजन करण्याचा प्रयत्न करतात। ती त्यांची जी सवय आहे त्याच्यामध्ये होणं गरजेचं। बरं सर, जसं तुम्ही सांगितलं मध्य रेल्वे जे आहे ते प्रशासन पुढे निर्णय घेईल, रेल्वे वाढवेल, हे सर्व काही होत राहणार आहे। मात्र तुम्ही स्वतः खासदार आहात, दिल्लीमध्ये असतात, रेल्वे मंत्र्यांसोबत बातचीत करणार का? सरकारची भूमिका या संदर्भात काय असणार आहे? अशा घटना घडू नये यासाठी आम्ही सातत्याने रेल्वे संदर्भात, मी माझ्या मतदारसंघातील रेल्वे स्टेशन्स असतील सातत्याने दौरा करत असतो। तेथील अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करत असतो, आमच्या सूचना आम्ही सांगत असतो। केंद्रामध्ये सुद्धा
हे विषय आम्ही मांडत असतो. 6 महिन्यातनं जी काही मीटिंग होते त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही याविषयी आमचा आवाज त्या ठिकाणी मांडत असतो. नक्कीच या घटनेमागचं कारण काय आहे, कशामुळे घडलेली आहे, ही तर आम्ही या संदर्भात तर आम्ही विचारणा आम्ही करतोय. आणि यामध्ये जर रेल्वे चूक असेल तर नक्कीच या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय, आपण बुलेट ट्रेन आणणार आहात, मोठ्या संख्येने आपण मेट्रो लाईन ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आणण्याचा तर आपण प्रयत्न करतोय, मात्र ज्या बेसिक गोष्टी आहे, जो पाया आहे तोच मजबूत नाहीये. लोकली मुंबईची लाईफलाईन आहे, मात्र त्यामधूनच अशा प्रकारे प्रवासी पडताय. मग पुढचं नेमकं काय? हे बघा, आपण की ट्रेनची संख्या वाढली पाहिजे आपणच म्हणताय, आणि त्यामुळे बुलेट ट्रेन असेल, इतर काही गोष्टी आहेत त्या वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता यामागे नियोजन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, रेल्वे चूक आहे का, सुरक्षा यंत्रणेची काही चूक आहे का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तेवढंच प्रवाशांची पण काही जबाबदारी आहे. त्या जे प्रवासी आहेत ते जबाबदारीने वागतायत का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. फक्त प्रशासनावर टीका करणं, प्रशासकीय व्यवस्थेवर टीका करणं हे मला उचित वाटत नाही. या घटनेमागचं नक्की कारण काय? बघा, प्रत्येक लोकप्रतिनिधी हा प्रामाणिकपणे. अगदीच सर, निश्चितच तुम्ही अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी प्रयत्न कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी.